Hey, good morning, my dear friends and students. All of you welcome in DS Digital School. तुम्ही बऱ्याच दिवसापासून पाचवीचे जे विद्यार्थी वाट बघत होते आपल्या व्हिडिओची. So students, today we are starting that is first lesson of 5th standard EVS, our Earth and our solar system. And students, this is one of the most interesting and I really like this topic. आणि तुम्हाला पण गॅलेक्सी काय आहे, प्लॅनेट्स काय आहे, स्टार्स काय आहे, या सगळ्यांविषयी जाणून घ्यायला आपल्याला खूप पहिल्यापासून आवडत असतं आणि याचाच अभ्यास करायचा आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये. हा आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आय थिंक तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, लहानपणापासून सगळ्यांनाच खूप क्युरिओसिटी आहे. हे स्टार्स काय आहे, हे प्लॅनेट्स काय आहे, अगदी आपल्यालाच काय या सायंटिस्टला पण खूप कुतूहल वाटलं या स्टार्स विषयी, या प्लॅनेट विषयी. आणि मग काय, हे सायंटिस्ट गेले मून वरती. ऍज यू कॅन सी, तुम्ही बघू शकता चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं माणसाने. सो स्टुडंट, हु इज द पर्सन? कुठला असा व्यक्ती होता की ज्याने चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं आहे? आता सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं उत्तर तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. पण एवढ्यावरतीच माणूस थांबला नाही. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला, चंद्रावरती पाणी होतं की नाही, तिथे कुठले कुठले मिनरल्स आढळतात, सगळ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केला. एवढंच नाही, तो मार्स वरती पण गेला. आता तुम्ही मिशन मंगलयान हा पिक्चर बघितलाच असेल. त्या मंगळावरती जाऊन त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला, त्याच्यावरती कुठले मिनरल्स आढळतात, सगळ्या गोष्टींचा या माणसाला अगदी अनादी काळापासून खूप क्युरिओसिटी आहे, खूप कुतूहल आहे. आणि आपल्याला सुद्धा ही सगळी वेगवेगळी माहिती जाणून घ्यायला खूपच आवडते. आणि या सायंटिस्टने या सगळ्या स्पेसचा, या स्टार्सचा, प्लॅनेटचा अभ्यास केला आणि वेगवेगळे शोध लावले. आणि हे शोध लावल्यानंतर ते आल्या पुस्तकामध्ये. आणि या पुस्तकामध्ये आल्यानंतर आपल्यालाच अभ्यास करायचा आहे आपल्या अर्थचा आणि या सोलार सिस्टीमचा. आता तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, व्हॉट इज दिस स्टुडंट? दिस इज हॅलेज कॉमेट. याला काय म्हणतो आपण? हॅलेज कॉमेट. तुम्ही जरा याचा व्यवस्थित स्टडी करा आणि मला लिहा कमेंट बॉक्स मध्ये हा हॅलेज कॉमेट किती वर्षांनी दिसतो. पण स्टुडंट्स, असा कुठला इंडियन ॲस्ट्रॉनॉट होता की जो फर्स्ट टाइम स्पेस मध्ये गेला? सो स्टुडंट, हु इज द फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट हु वेंट इन स्पेस? ॲज यू कॅन सी, हु इज? दॅट इज राकेश शर्मा. ॲज यू कॅन सी, हा जो राकेश शर्मा होता तो पहिला इंडियन ॲस्ट्रॉनॉट होता की जो स्पेस मध्ये गेला आणि स्पेस मध्ये जाऊन स्टडी केला. तो किती दिवस राहिला? 8 डेज स्पेस मध्ये राहिला. आणि ज्यावेळेस तो स्पेस मध्ये गेला, जेव्हा त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला विचारलं की अरे, तुला स्पेस मध्ये गेल्यानंतर आपलं इंडिया कसं दिसतं, हाऊ इट लुक, देन व्हॉट राकेश शर्मा सेड, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. खरंच आपला जो भारत देश आहे तो जगामध्ये खूपच सुंदर आहे. अँड वी आर प्राउड टू बी इंडियन. Again, let's see the next scientist. Guess who is? तुम्ही guess करू शकता. That is कल्पना चावला. कल्पना चावलाची स्टोरी तर सगळ्यांना माहिती आहे. ती पण पहिली इंडियन ॲस्ट्रॉनॉट आहे की जी स्पेस मध्ये गेली. तुम्हाला माहिती, ही जी कल्पना चावला आहे ती 376 आवर्स त्या स्पेस मध्ये राहिली. पण अनफॉर्च्युनेटली 1st ऑफ फेब्रुवारी 2003 मध्ये ती जी कोलंबिया या यानामध्ये गेली, ते कोलंबिया यान क्रॅश झालं आणि तिचा अंत झाला. सो कल्पना चावला इज अ फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट. आता या राकेश शर्मा विषयी, कल्पना चावला विषयी तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही आज ती नोटबुक मध्ये लिहायचं आहे. लेट्स सी द नेक्स्ट सायंटिस्ट. येस स्टुडंट्स, गेस, दॅट इज सुनीता विल्यम्स. आता ही सुनीता विल्यम्स पण भारतीय वंशाची सायंटिस्ट आहे की जी स्पेस मध्ये जाऊन तिने स्टडी केला. तुम्हाला माहिती, ही सुनीता विल्यम्स जी आहे ती किती दिवस राहिली स्पेस मध्ये? 195 डेज ती स्पेस मध्ये राहिली आणि तिथे तिने रिसर्च केला. असे आहेत हे राकेश शर्मा, देन सुनीता विल्यम्स अँड कल्पना चावला. या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्ही द्यायची आहे आज नोटबुक मध्ये. पण तुम्हाला माहितीये, हे सगळे सायंटिस्ट यांनी खूप साऱ्या प्लॅनेटचा, स्टारचा, सोलार सिस्टीमचा अभ्यास केला. पण त्यांना आपल्या अर्थ इतकं, आपल्या पृथ्वी इतकं सुंदर असा ग्रह कुठंच सापडला नाही. बिकॉज अर्थ इज द ओनली प्लॅनेट विच हॅव्हिंग अ लाईफ.
पृथ्वीच असा एक ग्रह आहे की तिथे जीवसृष्टी अस्तित्वात आहे. सो आवर अर्थ इज अ युनिक प्लॅनेट ॲज यू कॅन सी. आणि जर तुम्ही ओपन ग्राउंड वरती जर तुम्ही गेले आणि तिथून ऑब्झर्व केलं तर वरती तुम्हाला काय दिसतं? ॲज यू कॅन सी दॅट इज स्काय. काय दिसतं आपल्याला? स्काय. तेच जर तुम्ही एका क्लिअर नाईट मध्ये, अगदी खूप अंधारी रात्र आहे, त्या रात्रीच्या वेळेत जर वरती बघितलं तर तुम्हाला रात्री आकाशामध्ये काहीतरी ट्विंकल ट्विंकल, यू रिमेंबर द पोएम ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार? तुम्हाला काहीतरी ट्विंकल ट्विंकल करत असताना दिसतं. सो स्टुडंट्स, व्हॉट इज इट? काय दिसतं ते? लुकलुकताना दिसतं. सो यू सी डिफरंट टाइप ऑफ स्टार्स इन द स्काय ॲज यू कॅन सी. हे जे स्टार्स असतात ते पृथ्वीच्या खूप जवळ असतात का? नो, they are so far from earth. Student, some of the stars are prominent as you can see. अगदी ठळक स्पष्ट दिसत असतात आपल्याला. But some are tiny and faint as you can see. आता जे तुम्हाला दिसतं इथे, काही जे स्टार्स आहे असे ट्विंकल लुकलुकताना दिसत आहेत आणि काही जे आहे ते ट्विंकल करत नाही. आणि या सगळ्या स्टार्सचा आणि प्लॅनेटचा स्टडी आपल्याला करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो स्टुडंट्स, फर्स्ट टॉपिक इज दॅट इज heavenly bodies. Now what is the heavenly bodies? Heavenly body म्हणजे खगोलीय वस्तू. आता खगोलीय म्हणजे अवकाशात असणारे. आता खगोलीय वस्तू म्हणजे अवकाशात असणाऱ्या सगळ्या वस्तू, म्हणजे the sun, the moon, the stars or planets are the heavenly bodies. म्हणजे अवकाशात तुम्हाला काय काय दिसतंय? सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह दिसतात. या सगळ्या वस्तूंना काय म्हणतो आपण? खगोलीय वस्तू म्हणत असतो. आता जसं आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात तसं या अवकाशात पण काय असतात? या सगळ्या वस्तू असतात. वस्तू म्हणजे कुठल्या? द सन, द मून अँड द स्टार्स अँड प्लॅनेट्स. ऑल दीज आर दी हेवनली बॉडीज. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेवनली बॉडीज? As you can see on the screen, that is the sun, the moon, the stars are called as a heavenly bodies. So students, let's see the first topic, that is stars. Now what are the stars? आपण मराठीमध्ये त्यांना म्हणतो तारे. तारे म्हणजे काय? ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना म्हणतो आपण तारे. So what is the definition of star? The heavenly bodies that twinkle are called as a star. तुम्ही बघू शकता कसे ट्विंकल करतात, त्याला सगळ्यांना काय म्हणतो आपण? स्टार म्हणत असतो. So what are the characteristics of this star? That is, these stars have their own light. स्वतःचा लाईट असतो. This is the first and important characteristic of this star. Now we have to study about the important star of this universe, that is sun. As you can see, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे which is the biggest star in the galaxy? That is sun. Sun is the biggest star. सगळ्यात मोठा स्टार कोणता आहे? सन. आणि खरंच स्टार आहे. हा जर स्टार नसता तर आपलं जीवनही नसतं, आपण जिवंत राहू शकलो नसतो. सूर्य आहे म्हणून फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते. फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे म्हणून वनस्पती अन्न तयार करतात आणि आपलं सर्व सजीवांचं जीवन त्याच्यावरती अवलंबून राहतं. म्हणून सूर्य हा पृथ्वीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या जगाच्या अस्तित्वासाठी या सूर्याचं अस्तित्व असणं खूप गरजेचं आहे. आपण लिहितो ना एसे, सूर्य संपावर गेला तर, सो इट इज व्हेरी हार्मफुल टू ऑल युनिवर्स, टू होल वर्ल्ड. So students, let's see some important characteristic of this star, that is sun. First one, sun is a star. आता तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये. sun हा स्टार आहे की प्लॅनेट आहे? Don't be confused here. Sun is a star. Next characteristic, that it is very close to us. आपल्या पृथ्वीपासून खूप जवळ आहे म्हणून तो आपल्याला खूप मोठा दिसत असतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक यू कॅन सी, दॅट इज इट अपीअर्स बिग अँड ब्रिलियंट इन द स्काय. तो काय असतो? आकाशामध्ये असा बिग, असा मोठा आणि ब्रिलियंट, अगदी त्याचे जे रेज असतात ते सगळीकडे असे पसरत असतात असं आपल्याला दिसत असतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट ड्युरिंग अ डे टाइम, ड्यू टू सन्स लाईट, वी कांट सी अदर स्टार इन अ स्काय. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. या सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे ज्या चांदण्या असतात रात्री ज्या आपल्याला दिसतात त्या आपल्याला दिवसा दिसत नाही. ऍक्च्युली दिवसा चांदण्या ह्या आकाशामध्ये प्रेझेंट असतात, त्या असतात, पण या सूर्याचा प्रकाश इतका जास्त असतो की आपल्याला दिवसा या चांदण्या दिसत नाही.
So clear, all of you, which are the important point about sun? That is, let's see quickly. That is, sun is a star. It is close to us, and then it appears very bright in the sky. And during daytime, due to the sunlight, we can't see the stars in the sky. And the next shining star of DS Digital School is, as you can see on the screen, Shravani आहे. Congratulations, Shravani. So students, next we have to study about planets. Now what are the planets? Planets म्हणजे काय? ग्रह म्हणतो मराठीमध्ये. असे तारे की जे लुकलुकत नाही त्यांना म्हणतो आपण ग्रह. So students, it's very simple definition of planet, that is the heavenly body which do not twinkle. They are called as a planets. Now what are the important characteristics of these planets? As you can see on the screen, that is, they do not have their own light. त्यांना स्वतःचा प्रकाश असतो का? सूर्याला जसा स्वतःचा प्रकाश असतो, तो सगळ्या ग्रहांना काय करत असतो? प्रकाश देण्याचं काम करत असतो. पण हे जे प्लॅनेट्स असतात ते त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. फॉर एक्झाम्पल, मी जिथे उभी आहे म्हणजे कशावरती उभी आहे? अर्थ वरती, पृथ्वीवरती. तर पृथ्वी पण काय आहे? प्लॅनेट आहे. सो planets do not have their own light, they get light from the stars. This is most important characteristic about planet. Next you can see, that is, they revolve around the stars. आता पृथ्वी आहे. पृथ्वी काय आहे? एक ग्रह आहे. मग आता पृथ्वी कोणाभोवती फिरते? पृथ्वी फिरते सूर्याभोवती. As you can see on the screen, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. So students, what is the important characteristic? That is, planet revolves around the sun. आता हे जे प्लॅनेट्स असतात, आता पृथ्वी काय आहे? एक ग्रह आहे. ही पृथ्वी कोणाभोवती फिरत असते? सूर्याभोवती फिरत असते. सो दिस इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. आता हे जे प्लॅनेट्स आहे ते फक्त सूर्याभोवतीच फिरतात का? तर नाही, तर ते स्वतःभोवती सुद्धा फिरतात. सो प्लॅनेट्स revolve around themselves. So all these are the important characteristic of these planets. आता प्लॅनेट्स काय आहे आणि स्टार्स काय आहे हे तुम्हाला अगदी छान समजलं असेल. तर आपण त्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो पटकन बघूया. सो हिअर इज अ डिफरन्स बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट्स. आता पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? पहिले, स्टार्स कॅन ट्विंकल म्हणजे ते लुकलुकतात. आणि इकडे प्लॅनेट मध्ये काय लिहायचं? फक्त डू नॉट हा शब्द लिहायचं. प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. सो सिंपल. सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहिणार? स्टार्स मध्ये, दे हॅव देअर ओन लाईट. स्वतः ते स्वयंप्रकाशी असतात. प्लॅनेट्स मध्ये तुम्ही काय लिहिणार? दे डू नॉट हॅव देअर ओन लाईट. इकडे फक्त डू नॉट हा शब्द लिहायचा. बाकी सेंटेन्स सेम. प्लॅनेट्स चेंज करायचे फक्त. सो थर्ड पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात, स्टार्स डू नॉट गेट लाईट फ्रॉम अदर हेवनली बॉडीज. स्टार्सला कोणाकडून प्रकाश मिळतो? नो. इथे प्लॅनेट्स मध्ये काय लिहिणार? प्लॅनेट्स गेट लाईट फ्रॉम दी स्टार्स. ओके. अँड लास्ट पॉइंट यू कॅन सी, दॅट इज स्टार्स आर स्टेडी. ते काय असतात? एका जागी स्थिर असतात. जसा सन. सन काय असतो? एका जागी स्थिर आहे. आणि इकडे लास्ट पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहू शकता? दॅट इज प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी स्टार्स. ते काय करत असतात? स्टार्स भोवती फिरत असतात. सो दिस इज इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट्स. हा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. सो लेट्स सी which questions will ask on this topic. First question you can see on the screen, that is, what is mean by heavenly bodies? Second question, which are the heavenly bodies in the sky? Third question, what is mean by stars? Fourth question, define the characteristic of stars. Next question, what is planets? Write short note on planets and what are the characteristic of planets. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राइट डिफरन्स बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट्स. नेक्स्ट यू कॅन सी which is the star nearest the earth. And last question, why can't we see stars during daytime? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये. सो बाय बाय स्टुडंट्स.